नमस्कार मित्रांनो, आपल्या मॅथ्स प्लस यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे बघ प्रश्न काय दिलेला आहे, सोनियाचे वय हे SRP 2024च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. सोनियाचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. जर 2 मुलांच्या वयातील फरक 4 वर्ष असून सोनियाचे वय 32 वर्ष असल्यास त्याच्या छोट्या मुलाचे वय किती? येथे बघा आपल्याला टोटल 3 अट्या दिल्या, 3 अट्या. काय बघा, पहिला सोनियाचे वय तिच्या 2 मुलांच्या वयाच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी आहे. आता आपण काय करू, फक्त हे बघा, त्या दोन मुलं आपण ए आणि बी म्हणूत. ए आणि हे पहिला मुलगा म्हणूत, आणखीन ह्यांना दुसरा मुलगा, ह्यांना एला पहिला बीला दुसरा म्हणून. मग काय झालं अट बघा, सोन्याचे वय तिच्या 2 मुलांच्या वयांच्या बेरजेच्या दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी. म्हणजे काय करू माहिती आहे का, त्या 2 मुलांच्या वयाच्या बेरीज आपण काय म्हणतो, सी म्हणतो. सी म्हणला तर मग त्याने काय म्हटलं, पुढची अट इथं लिहितो. 2 मुलांच्या वयांची बेरीज दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी. म्हणजे त्यांचं वय जो आहे तो दुपटीपेक्षा 4 वर्षांनी कमी. हे दुप्पट केलं मी त्याच्यावरचे हे पूर्ण आहे ना, हे पूर्ण सोन्याचं वय आहे, सोनियाचे वय आहे, सोनियाचे. मग इथे खाली काय दिलेत बघा, सोन्याचे वय आपल्याला इथे दिलेले आहेत. म्हणजे आपण असं सुद्धा लिहू शकतो. हे सी म्हणलं आपल्याला माहिती आहे, सी म्हणलं तर 2 मुलांच्या वयांची बेरीज. मग सोनियाचे वय आपल्याला 32 दिलेत, 32. मग आपल्या सी 2 मुलांच्या वयाची बेरीज आपल्याला इथे मिळेल, सी काढता येईल. म्हणजे 2C आता आपण काढलो ना, 32 सीची किंमत 16 येतो, कारण हा 2 एका खालीवर 16 येतो. म्हणजे ए अधिक बी बरोबर 16. दुसऱ्या अट काय दिलीत बघा त्याने, 2 मुलांच्या वयातील फरक 4 वर्ष आहे. आपल्याला फक्त असं आता तेच हे 2 मुलांच्या वयातील फरक 4. आता काय आपल्याला माहिती आहे, फक्त बेरीज करायचं आहे. हे दोघांचं बेरीज करा बघा, हे 2 ए अधिक आहे, 2 ए येतो, हे अधिक बी, हे वजा बी कॅन्सल होतो. यांचा बेरीज 20, ह्यांचं बेरीज 20 आहे. 20 असून आता याची किंमत, हा 2 इकडे याची किंमत एवढं येतो. आता राहिली गोष्ट 2 मुलांच्या वयाची बेरीज एवढं आहे. मग हे तर 10 मिळाल्या, मग याची किंमत ठेवा, बीची किंमत आपल्याला मिळाली, म्हणून बीची किंमत 6 येईल. म्हणून इथं ऑप्शन मी नाही लिहिलेला आहे, तर तिथे मी लहान मुलाचे वय मिळाले विचारले. म्हणजे लहान मुलाचे वय किती आहे, 6. अशाच प्रकारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुढचा प्रश्न आणखी नाही बघा, काय दिलं तर, सुरेशने फेब्रुवारी 1996 दररोज 2.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर तेव्हा 38 रुपये प्रति लिटर, म्हणजे 38 रुपये प्रति लिटर विचारले. 38 रुपये प्रति लिटर आहे असून तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती बिल दिले असेल. हे SRPF 2024चा प्रश्न आहे. बघा ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत. हे बघा, ए 2660, बी 2755, 2850, 2750. मग यानुसार येथे दररोज किती 2.5. आपल्याला फक्त 1 लिटरचं काढायचं आहे, 1 लिटरचं. मग 1 लिटरचं म्हणण्यापेक्षा 1 लिटरचं आपल्याला दिलेलं आहे. मग हे असं गुणायचं. मग असं गुणायचं नाही दिलं तर आपल्याला 25 लिहा गुणिले 38. नंतर 25 लिहिलं भागिले 10, म्हणजे कारण 2.5च लिहिता येते आपल्याला. मग ह्याचं काय येतं बघा, 25 गुणिले 38, 25 गुणिले 25चं 8पर्यंत म्हणलं 200 येतो. 20 इकडे लिहितो, 25 75, 75 अधिक 20 95. हा 0 जातो. म्हणून दररोज सुरेशने 95 रुपयाचे दूध घेत होते, 95 रुपये. तर राहिली गोष्ट किती दिवस होते 1996ला, ते पण फेब्रुवारीमध्ये. म्हणजे 1996 आपल्याला माहिती आहे. 1996 हा लीप इयर आहे का नाही ते चेक करायचं. त्याला 4ने भाग घालायचा आहे. 4ने पूर्ण भाग जात असेल तर तो लीप इयर असतो. हे 4 इकडे हे लिहितो मी, हे 4च्या पुढे 19पर्यंत जात नाही. 4 चौक 16, राहिले 3, 39 झाला. 4 9 36, 9 इथं लिहितो, राहिले 3 बना, 36 राहतात. 4 9 36, 400 म्हणजे पूर्ण भाग जातो. म्हणून हा 29चा महिना आहे. मग येथे दोघांचा गुणाकार केल्यावर आपल्याला उत्तर 2755 येतो. बघा की हा 5 आहे म्हणून 9 आहे इथे, एक एक्साने 5 येणारच आहे, एक एक्साने. बघा की 29 गुणिले 5, 5 9 45, 5 10, 10 14,
म्हणजे यानुसार एक एक स्थानी एवढंच एक एक स्थानी 5 म्हटलं तर पण 5 म्हणून ऑप्शन क्रमांक बी. अशाच प्रकारे आणखी एक मी तुम्हाला एक प्रश्न देतो, पुढे ते सॉल्व करून कमेंट करा. या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.